नमस्कार. सावळदा फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात. दुचाकीची उसाच्या ट्रॉलीला जोरदार धडक. शिक्षक दीपक पाटील यांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू. कर्तव्य बजावत कुटुंबासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आयुष्य वाहिलेल्या एका शिक्षकाचा प्रवास सावळदा फाट्यावर अचानक थांबला आणि संपूर्ण परिसर शोकमग्न झाला. शहादा दोंडाईच्या रस्त्यावरील सावळदा फाट्याजवळ सायंकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाने भरलेल्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार शिक्षक दीपक काशीनाथ पाटील वय वर्ष 48 राहणार श्रीकृष्ण कॉलनी शहादा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या छाती व डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार शिक्षक दीपक काशीनाथ पाटील हे कुर्रावद येथील आपल्या शेतातील कामे आटपून नेहमीप्रमाणे शहादा येथे परतत असताना त्यांचा हा भीषण अपघात झाला. नियतीने वेगळेच काही ठरवले होते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाने भरलेल्या ट्रॉलीला त्यांच्या भरधाव दुचाकीची मागून जोरदार धडक बसली. छाती व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळेस साधारणतः सायंकाळचे 7-7:30 वाजत होते. त्यामुळे रस्त्यावरती दृश्यमानता कमी झालेली. समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनांचे हेडलाईटचे फोकस त्यांच्या डोळ्यावर पडल्याने त्यांना बाजूला उभी असलेली ट्रॉली दिसली नाही. त्यामुळे हा भीषण अपघात घडला. क्षणार्धात सर्व काही संपले. एका कुटुंबाचा आधार हरपला. विद्यार्थ्यांच्या आप्तेष्टांच्या डोळ्यात अश्रू दाटले. शिक्षक दीपक पाटील हे पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ लोणखेडा येथे कार्यरत होते. अत्यंत साधेपणाने जगणारे, मितभाषी व मनमिळावू स्वभावाचे शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणारे, त्यांना मार्गदर्शन करणारे आणि नेहमी हसतमुखाने भेटणारे सर आता कायमचे दूर गेले. ही जाणीव अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे. घटनेची नोंद सारंगखेडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या अपघातामुळे सावळदा फाटा परिसरातील रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहादा दोंडाईच्या रस्त्यावरील सावळदा फाटा परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांनी रस्ता सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. हा केवळ अपघात नसून एका घराचा कर्ता पुरुष, विद्यार्थ्यांचा आधारवड आणि समाजातील एक सज्जन व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून वाहन चालवताना वेगावर नियंत्रण आणि रस्त्यावर उभ्या वाहनांबाबत सावधगिरी बाळगणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.